मित्रांनो, KSH इंटरनॅशनल या IPOचा शेवटचा दिवस आहे अप्लाय करायचा आणि या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की या IPO मध्ये अप्लाय करायचं आहे का नाही. तर हा IPO मित्रांनो 710 कोटींचा हा IPO होता, ज्याच्यामध्ये 60% पोर्शन हा फ्रेश इश्यू असेल आणि 40% पोर्शन ऑफर फॉर सेल असेल. IPO ची प्राइस बँड आहे 365 ते 384 रुपये आहे. तर ह्याच्यात एका लॉटमध्ये तुम्हाला 79 शेअर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात, ज्यामध्ये तुम्हाला 420 कोटींच्या फ्रेश इश्यू तर 290 कोटींचे इथे ऑफर फॉर सेल इथे पाहायला मिळतो. व बाकी जर तुम्ही या IPOच्या शेवटच्या दिवशीचा सकाळी 11 वाजताचा सबस्क्रिप्शन जर तुम्ही पाहिला, जो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती नेहमी दर 2-2 तासांनी अपलोड करत असतो, तर तुम्ही पाहू शकता QIB कॅटेगरीने 0 टाइम्स आता आपण सबस्क्राईब केला आहे. तर HNI कॅटेगरीने 0.17 टाइम्स म्हणजे काय सबस्क्राईब केलं नाही, नॉट इंटरेस्टेड असं वाटत आहे. त्यानंतर बिग HNI कॅटेगरी जी 10 लाखाच्या वरती बिल्ड होते, तिने देखील 0.08 टाइम्स सबस्क्राईब केले आहे. आणि स्मॉल HNI कॅटेगरीने देखील 0.33 टाइम्स सबस्क्राईब केले. तर डिटेल कॅटेगरीने आतापर्यंत 0.59 टाइम्स आता सबस्क्राईब केले. टोटल आतापर्यंत इथे या इश्यूला 0.33 टाइम्स सबस्क्राईब झाले. ओव्हरऑल इथे कंपनीकडे इथे 164 कोटींचे प्रॉफिट इथे आतापर्यंत झालेलं आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही पाहू शकता की QIB कॅटेगरी मला वाटत नाही की जास्त पैसे जाईल. आता 11 वाजलेले आहेत, 5 वाजेपर्यंत IPO मध्ये टाइम आहे अप्लाय करायचा, पण मला वाटत नाही की जास्त QIB सबस्क्रिप्शन होईल. आणि QIB ने सबस्क्रिप्शन नाही आले तर याची लिस्टिंग गेन देखील चांगला तुम्हाला मिळणार नाही. फ्लॅट लिस्टिंग किंवा इश्यू प्राइसच्या पण खाली याची लिस्टिंग होऊ शकते. बाकी कंपनीचा बिझनेस मॉडेल चांगला आहे. देशातली ही 3ऱ्या नंबरवरची कंपनी आहे जी सर्वात जास्त एक्सपोर्ट करते व कंपनीचे मोठे मोठे क्लायंट आहेत. मोठ्या मोठ्या देशामध्ये कंपनी आहे जे आपले प्रोडक्ट जे आहेत ते एक्सपोर्ट करते. बाकी कंपनीचा बिझनेस हा B2B सेक्टरमध्ये चालतो. बाकी सर्व गोष्टी चांगल्या आहेत. फक्त एकच गोष्ट या कंपनीची खराब आहे, ती म्हणजे कंपनीचा फायनान्शियल्स. फायनान्शियल्स पण चांगले आहेत, फक्त याच्यामध्ये कंपनीची बॉरोइंग जी आहे ती खूप खराब आहे. कंपनीचं डेप्ट जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे, हे फक्त याच्यामध्ये कमी आहे. बाकी कंपनीचे रेव्हेन्यू, एबिटा मार्जिन, PE रेशो बाकी सगळे ठीक आहे, फक्त डेप्ट कंपनीचे वाढत चालले आहे. बाकी जर तुम्ही कंपनीचा या IPOचा GMP पाहिला तर सकाळी 11 वाजता याचा GMP आज 0 रुपयांवरती चालू आहे. म्हणजे याची एस्टिमेटेड लिस्टिंग प्राइस 384 आहे. म्हणजे तुम्हाला 1% इथे प्रॉफिट इथे होण्याची शक्यता आहे. म्हणजे या IPO मित्रांनो खूपच रिस्क आहे. सो माझी ऍडवाइस तुम्हाला हीच असेल तर तुम्ही अवॉइड करा. जर तरी देखील तुम्ही रिस्की इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही याला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बाकी हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहिती आहे, ह्याच्या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवरती बनवलाय, तो तुम्ही जाऊन पाहू शकता.